हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी, जी की जुनीच आहे पण मी तिला थोडीशी नवीन पद्धतीने बनवली आहे. तर हा आहे मिरचीचा ठेचा, म्हणजेच काय तर शेंगदाण्याची चटणी. तर चला बघूया आता हिची रेसिपी. तर सर्वात प्रथम आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे. तर इथे घेतली आहे मी अर्धा वाटी हिरवी मिरची. ही कमी तिखट आहे, तुम्ही जास्त तिखट घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी घेतला आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. याच्याने खूप छान फ्लेवर येईल चटणीला. आणि इथे मी घेतलेले आहे अर्धा वाटी शेंगदाणे, जे की कच्चे शेंगदाणे आहेत. तर आता आपण मेन प्रोसेस बघून घेऊया. तर आता काय करायचं आहे, आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे. त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. मी पूर्ण टाकल्यानंतर मी अर्धे केले होते, तुम्हीसुद्धा असंच करा गाईस, तेव्हा आपल्याला जास्त लोड येणार नाही आणि व्यवस्थित कुटल्या जातील. तर आपल्याला हे कच्चेच कुटून घ्यायचे आहे. खलबत्त्यामध्ये कुटल्यावरच याचा फ्लेवर खूप छान येईल गाईस. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे कुटून घ्यायचे आहे. जास्त जाडही नाही, जास्त बारीक नाही, असा दाणेदार असा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तेव्हा त्याचा खूप छान फ्लेवर येईल. आपण हा हिरव्या मिरचीमध्ये बनवतो आहे गाईस, तर तुम्ही लाल मिरचीमध्ये सुद्धा बनवू शकता. तर आता जे थोडेसे शेंगदाणे आता मी याचे टाकून घेते, कारण आपल्याला मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर शेंगदाण्याच्या साहाय्याने हे लवकर कुटले जाईल, त्यामुळे मी ते थोडेसे मुठभर शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला याचा बारीक असा कूट करून घ्यायचा आहे. जास्त बारीक करायचा नाही आहे. मिरची आणि लसूणचे थोडे थोडे दाणे दिसले पाहिजे. जेव्हा ते आपल्याला खाताना दाताखाली येईल ना, तेव्हा खूप छान फ्लेवर लागतो गाईस. तर तुम्ही बघू शकता आता आपली प्रोसेस झालेली आहे. तर आता आपल्याला हा तळण्यासाठी घ्यायचा आहे. तर इथे मी घेतलेला आहे एक जाडसर तवा. आता त्यावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायची आहे चटणी. तर इथे मी आता 4 मोठे चमचे तेल ॲड करून घेते आहे. तर सर्वात प्रथम आपण हा जो ठेचा तळून ठेवला होता, ठेचा चटणी जो काय आपण बोलणार आहे, तर ते आपण आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून लसूण आणि मिरची कच्ची राहणार नाही. तर अवघी 2 ते 3 मिनिट आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित, जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल. ही चटणी मित्रांनो खायला खूप चविष्ट लागते, नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. तर आता याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते आहे. आणि त्याचनंतर आपण जो सुक्का कूट करून ठेवला होता शेंगदाण्याचा, तो सुद्धा आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असं एकजीव करून आपल्याला ही चटणी फ्राय करून घ्यायची आहे. कारण की आपण इथे कच्चे शेंगदाणे वापरलेले आहे, तर त्या जो काही असा कच्चापणा राहिला नाही पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं याला फ्राय व्हायला लागतील. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे, फुल गॅसवर करायचं नाही आहे, कारण की पूर्ण ठेचा आपली चटणी पूर्ण जळू शकते. त्यामुळे कमी गॅसवर आपण ही 4 ते 5 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे आपली ही चटणी बनवून तयार आहे. तर खूप छान आणि खूप चविष्ट लागते ही चटणी. भाकरीसोबत, चपातीसोबत, तुम्ही कशासोबतही ट्राय करा, खूप मस्त लागते. चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागते. तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.